मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सुंदर अशी फुगाबाई डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे। अस्तर घेतलेला आहे, हे अशा पद्धतीने बघू शकता। इथे एकावरती एक असं ठेवून घेते। आता ह्या बाजूने आपल्याला घडी करून घ्यायची आहे अस्तरची, आणि ही आपली पूर्ण बंद बाजू आहे। बंद बाजूपासून ह्या बाजूला घडीचं मार्किंग करायचं आहे। घडी इथे मी 9 इंचाची घेणार आहे। तुम्ही तुमच्या मापाची घडी टाकून घ्यायची आहे, जेणेकरून बाही आपल्याला जोडायला सुद्धा ती परफेक्ट पुरली पाहिजे। आता इथे मी बाहीची उंची 10 इंचावरती ठेवणार आहे। हे पहा, इथून मी 10 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे वरच्या बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने। आता ह्या सुद्धा बाजूला मी अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते। आता इथे आपल्याला दंडघेर मार्किंग करून घ्यायचा आहे 6 इंचावरती। तुमचा जो दंडघेर असेल तो तुम्ही इथे मार्किंग करून घ्या, आणि 2 इंच पुढच्या बाजूला आपल्याला जास्त लागतं शिलाई मार्जिन, ते लक्षात ठेवा। आता ही आपली पूर्ण ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा ही आपली पूर्ण ओपन बाजू आहे। आता इथून आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्या। इथून 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण की बाहीची उंची जास्त आहे। आता इथून ही आपली पूर्ण बंद बाजू, बंद बाजूपासून इथे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने। आता इथून इथे हे मार्किंग जोडून घ्यायचं आहे, त्याआधी 2 इंच आतमध्ये घ्या अशा पद्धतीने बघू शकता। इथे हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं 2 इंच, आणि इथून अशी लाईन ओढून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा, इथून सुरुवात करायची आहे, हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत। नंतर अशा पद्धतीने हे पहा बघू शकता, हा झाला उंच, पाठीच्या बाजूला जोडला जातो। हा थोडासा खोलगट असतो, तो पुढच्या बाजूला जोडला जातो, अशा पद्धतीने। आता ही बाही आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। इथे आपली खोलगट बाजू आहे, खोलगट बाजूला असं मार्किंग करून घ्या। हे पहा, आता एक बाजू हे पहा ही पाठीला जोडली जाते, ती बाजू मी बाजूला घेतली, हे पहा अशा पद्धतीने। आणि ही आपली खोलगट बाजू, हे पहा इथे सुद्धा मार्किंग करून घ्या। जर एक मार्किंग आतल्या बाजूला गेलं तरी दुसऱ्या बाजूचं राहतं, ते लक्षात ठेवा। आता इथून हे पहा, हे व्यवस्थित इथं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथपर्यंत। इथे आपली बाही व्यवस्थित कट करून झालेली आहे, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता। इथे मी बाहीसाठी ब्लाऊज पीस मधला कपडा काढून घेतलेला आहे, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता। इथे हे पहा कमी पडलेला आहे, इथे मी जोडून घेतलेला आहे, आणि दापटीप सुद्धा टाकून घेतलेला आहे। जर कमी कपडा पडला तर त्या बाजूला ह्या बाजूला फिटिंगला जाते, मग ती जरी तुम्ही अशा पद्धतीने जर कमी पडलं तर ह्या बाजूला तुम्ही जोडून घ्यायचं आहे, आणि दापटीप टाकून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा। हे पहा अशा पद्धतीने मी घडी करून घेते। ह्या बाजूला बंद बाजू राहील आपली, ह्या बाजूला, आणि परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घेते, ही आपली पूर्ण बंद बाजू आहे, ते लक्षात ठेवा। इकडच्या बाजू सुद्धा एक अशी आपली इथं ओपनच होणार आहे, ते लक्षात घ्या। इथे मी ओपन करून घेते, म्हणजे आपल्या इथे दोन्ही सुद्धा बाह्या निघणार आहेत, हे अशा पद्धतीने। हे आपलं पूर्ण ओपन झालं, हे अशा पद्धतीने, आणि ही आपली पूर्ण बंद बाजू। आता इथे आपल्याला हे अस्तर कट केलेलं घ्यायचं आहे, असं ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने। ही आपली बंद बाजू आहे, आणि अस्तरची सुद्धा ही बंद बाजू आहे। ह्या बाजूला मी थोडासा कपडा जास्त घेतलेला आहे, 4.5 इंच मी कपडा इथे जास्त घेतलेला आहे, ते लक्षात ठेवा। ह्या बाजूला म्हणजे फिटिंगच्या बाजूला, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथून मी इथे वरच्या बाजूला एक 5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे, हे पहा इथून इकडच्या बाजूला अस्तर वरती घ्यायचं आहे, 5 इंच घेतलेला आहे, हे पहा अशा पद्धतीने, आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला हे पहा हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे सरळ लाईनीमध्ये, हे पहा अशा पद्धतीने। हे सुद्धा ह्या बाजूला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने। इथं आपले हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित कट करून झालेलं आहे। आता इथे मी हे बाजूला ठेवून घेते अस्तर। आता हे पूर्ण आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने, असं समोरासमोर ठेवून घ्या। आता इथे आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे, आणि ते बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं, हे पहा अशा पद्धतीने। इथे सुद्धा वरच्या बाजूला आपण एक मध्याचं मार्किंग केलेलं आहे, हे पहा इथे सुद्धा केलेलं आहे, आणि इथे सुद्धा केलेलं आहे, ते लक्षात ठेवा। आता इथे मी हा कपडा घेतलेला आहे, इथून 3.5 इंच मार्किंग करून घ्या, 3.5 इंच लक्षात ठेवा, 3.5 इंच सरळ अशी लाईन ओढून घ्यायची। ह्या सुद्धा बाजूला 3.5 इंच मार्किंग करून घ्या,
हे पहा इथे सुद्धा 3.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता इथून आपल्या चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा टाकू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा इथून आपण मार्किंग केलेलं आहे का इथे, तिथून हे पहा अशा पद्धतीने एकसारखे टाका, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसते. हे पहा अशा पद्धतीने. परत दुसरी अशा पद्धतीने सावकाश आणि सविस्तर तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा एकदम सावकाश मध्ये टाकून घ्यायचे आहेत. इथं आपण मार्किंग केलेलं आहे का तिथपर्यंत ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला चुना टाकत घ्यायचे आहेत. इथपर्यंत आपण मार्किंग केलेलं आहे, तिथपर्यंत आपण पूर्ण चुना टाकून घेतलेला आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे आपल्या पूर्ण चुन्या टाकून झाल्या. आता ह्या बाजूला हे पहा, ह्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला केली, ह्या चुन्यांची तोंड आपण इकडच्या बाजूला म्हणजे ह्या बाजूला करून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने ह्या बाजूला हे पहा इकडच्या बाजूला फिरवून घ्यायची. बरोबर अशा पद्धतीने पकडायचं आहे, लक्षात घ्या. आता इथे आपल्याला सुरुवात करायची आहे. हे पहा इथून ह्या बाजूला एकदम सावकाश हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा, इथूनच पकडायची आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, म्हणजे तुमची बाही डिझाईन एकदम अशी सुंदर दिसणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम सावकाश मध्ये पकडा आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा बघू शकता इथे. इथून पकडायचं हे पहा अशा पद्धतीने आणि बरोबर ह्या बाजूला चुनी टाकून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आपल्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत. आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत. आता ह्याच्यावरती अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्या. इकडची सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू असं पुरतंय का बघा, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला असं बघायचं आहे. आणि जर तुमचं अस्तर थोडंसं बाहेर आलं, ह्या सुद्धा बाजूचं थोडंसं बाहेर आलं, मग तुम्ही काय करायचं, इथली एक चुनी तुम्ही काढू शकता. ह्या बाजूची सुद्धा वरच्या बाजूची सुद्धा एक काढा, इथली आणि इथली. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू एक काढू शकता आणि इथलं सुद्धा काढू शकता, म्हणजे तुम्हाला जोडायला ते बरोबर पूर्ण आहे. शक्यतो असं ठेवून बघा दोन्ही सुद्धा बाजूंच्या चुन्या झाल्याच्या नंतर, म्हणजे तुम्हाला जोडायला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये. आता इथे हे पाय अस्तर खाली ठेवून घ्या आणि ह्याच्यावरती बाही तुमची अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता ही बाजू ह्या बाजूला घ्या आणि इथून हे पहा अशा पद्धतीने अस्तर आतल्या बाजूने घ्यायचं आहे. हे पहा ह्या बाजूने, ही आपली आतली बाजू आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावरती अशा पद्धतीने अस्तर आपल्याला इथून पूर्ण खालची बाजू जोडून घ्यायची आहे. इथं आपलं पूर्ण अस्तर जोडून झालं. आता हे जेवढं आपलं शिल्लक आहे हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. इथे अशा पद्धतीने आपली बाही झाली, बघू शकता इथे. आता पुढच्या बाजूला आपल्याला पट्टी लावून घ्यायची. हे पहा अस्तर घेतलेलं आहे, ही पट्टी घेतलेली आहे. ही आपण जेवढी लागते तेवढी इथं पट्टी काढून घेतली. आता ही पट्टी आपल्याला सुईची करून घ्यायची. ह्याच्यावरती बरोबर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा आता इकडच्या बाजूला कपडा घेऊन ह्या बाजूने घेतलं तरी चालेल. एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्या इथून. अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने आणि पूर्ण एकदम कडेकडेला एक शिलाई मारून घ्या, म्हणजे तुमची पट्टी दिसायला व्यवस्थित दिसेल. आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला हे पहा इथून बरोबर आपल्याला शिलाई मारून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, म्हणजे दिसायला सुद्धा एकदम असं व्यवस्थित दिसेल. आता इथे जेवढं शिल्लक आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आपली इथे पट्टी तयार झाली. आता ही पट्टी ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथून आपल्याला हे जोडून घ्यायचं. हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आणि एकदम कडेकडेला आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे.
इथे आपली दापटीप टाकून झाली. आता हे एका सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यायचं. हे पहा, शिल्लक असेल तर अशा पद्धतीने धागे वगैरे असतील तर व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. हे पहा, बघू शकता इथे व्यवस्थित आपली इथे पट्टी लावून झालेली आहे. मी इथे दुसरी सुद्धा बाही अशाच पद्धतीने तयार करून घेतली. बघू शकता इथे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाही अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बाहीला लावण्यासाठी सुंदर अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि अस्तर घेतलेला आहे. बरोबर आपल्याला त्याच कलरचा अस्तर घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. अशी घडी करून घ्या. परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. बरोबर असं मध्य करून घ्या, ते लक्षात घ्या. हे पहा, अशा पद्धतीने बरोबर मध्य करून घ्या. इथे मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, इथे बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि अशी लाईन ओढून घ्या आणि इकडच्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्या. एकदम सोपी पद्धत आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित मार्किंग. आता ह्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं, फक्त 1.5 इंच. 1.5 इंच ह्या बाजूला 1.5 इंच, इथून ह्या बाजूला 1.5 इंच लक्षात घेत जा. ह्या बाजूला 1.5 इंच. सोपं आहे आणि ही डिझाईन तुम्ही करून घ्यायची आहे. एकदम सोपी आणि दिसायला सुद्धा सुंदर तुमची बाही दिसणार आहे. हे पहा, इथे सुद्धा 1.5 इंच पूर्ण हे 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा. अशी लाईन ओढून घ्यायची. एकदम सोपी पद्धत तुम्हाला आज मी समजून सांगितली. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरून बघायची आहे आणि सुंदर अशी तुमची बाही डिझाईन इथे तयार करून बघायची आहे. म्हणजे ब्लाऊजला लावल्याच्या नंतर दिसायला सुद्धा तुमचा ब्लाऊज छान दिसेल. हे पहा, बघू शकता इथे. आता इथून आपल्याला इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्या. अर्धा इंच, इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच, पूर्ण हे अर्धा इंचाचं असं मार्किंग करून घ्या. ह्या सुद्धा बाजूला अर्धा इंच, इथे सुद्धा अर्धा इंच. हे पहा, अशा पद्धतीने आणि बरोबर असा आकार देऊन घ्यायचा. इथे सुद्धा हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने हे मी व्यवस्थित कट करून घेतलं. आता हे आपण कॅनव्हास पेपरवरती मार्किंग केलेलं असं इथे ठेवून घ्या. आता थोडासा अस्तरचा कपडा हे पहा थोडासा बाहेरून कट करा. हे अशा पद्धतीने, हे अशा पद्धतीने थोडासा बाहेरून कट करून घ्यायचा आहे. आता इथे मध्यभागी बरोबर एक पिन लावून घ्या. हे अशा पद्धतीने, म्हणजे कपडा हलणार नाहीये आणि कॅनव्हास पेपर सुद्धा आपला हलणार नाहीये. आता इथे आपल्याला बाही अशा पद्धतीने पकडून घ्या. इथे हे बघू शकता. इथे हे अशा पद्धतीने बरोबर व्यवस्थित पकडून घ्या आणि इथे बरोबर असं मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. हे इथे बरोबर असं मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने. आता इथे हे छोटे छोटे कट मारून घ्या. हे अशा पद्धतीने इथे सुद्धा. आता ह्याच्यावरती हे अशा पद्धतीने थोडं थोडं ठेवून एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ठेवा. पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ही पिन काढून घ्या. हे अशा पद्धतीने आणि ह्याचा मध्य व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ह्या बाहीचं मध्य बरोबर मध्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या. आकार अशा पद्धतीने हा वरच्या बाजूला आला पाहिजे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. बरोबर मध्यावरती ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने आणि इथे बरोबर अशी एक पिन लावून घ्या. हे अशा पद्धतीने, म्हणजे कपडा तुमचा सरकणार नाहीये. आता ह्या सुद्धा बाजूला इथे वरच्या बाजूला थोड्या अंतरावरती एक पिन लावून घ्या. हे अशा पद्धतीने, म्हणजे डिझाईन तुम्हाला व्यवस्थित तयार करता येईल. हे इथे सुद्धा एक लावून घ्या. हे अशा पद्धतीने आणि इथे एक लावून घ्या. हे अशा पद्धतीने आणि ह्या बाजूला हे अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. पूर्ण अशाच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण डिझाईन तयार करून घ्यायची आहे.
आता इथे आपण ही पूर्ण डिझाईन शिलाई करून घेतली. आता या पूर्ण पिना काढून घ्यायच्या हे पहा अशा पद्धतीने. आता इथे हे पहा व्यवस्थित मध्ये पकडा. ह्या बाजूने पकडताना व्यवस्थित पकडा, कपडा कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने. बघू शकता इथे. आता इथे काय करायचं आहे, छोटे छोटे कट मारून घ्या सावकाश. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने पूर्ण कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी केल्याच्या नंतर आपली डिझाईन एकदम अशी व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने कट मारून घ्या. आता हा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा आहे. हे पहा इकडच्या बाजूने बाहेर काढून घ्या पूर्ण. पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा इथे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे थोडंसं बाहेर आलेलं आहे. अशा पद्धतीने थोडीशी इथं शिलाई मारून घेऊ शकता अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्या. हे पहा इथून सुरुवात करा, एकदम सावकाश एकसारखी आली पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने आकार फक्त व्यवस्थित आला पाहिजे ते लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथून परत ह्या बाजूला कपडा असा फिरवून घ्यायचा. एकदम सोपं आहे इथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण बंद करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे. हा मी कपडा घेतलेला आहे. इथे मी 5.5 इंच आणि ह्या बाजूला 4.5 इंच ठेवलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, अशी घडी करून घ्या. अशी शिलाई मारून घ्यायची. पूर्ण हे सुईचं करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता इथे अशा पद्धतीने घडी करून घ्या. मध्यभागी बरोबर असं मार्किंग करून घ्या. इथे सुईच्या साह्याने हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे इथे आणि एकदम छोट्या छोट्या चुन्या टाकून घ्यायच्या. हे पहा अशा पद्धतीने आणि इथे व्यवस्थित असं पॅक करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता ही आपण तयार केलेली डिझाईन आहे. अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर ठेवून घ्या. मध्यभागी लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथे पिना लावून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा व्यवस्थित इथे दोन्ही सुद्धा बाजूंना पिना लावून घ्यायच्या आणि इथून बरोबर हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. आता इथे दोन्ही सुद्धा बाजूंच्या पूर्ण पिना काढून घ्यायच्या. आता इथे आपल्याला छोटे छोटे लटकन बनवून घ्यायचे आहेत. इथे मी कपडा कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने असं ठेवून घ्या. अशा पद्धतीने बरोबर असं चौकोन कट करून घ्यायचं आहे. इथे मी लटकन बनवण्यासाठी नॉट घेतलेली आहे 10 इंचाची. हे पहा. आता इथे काय करायचं आहे, अशा पद्धतीने थोडंसं इथे पॅक करून घ्या. हे पहा असं पकडा इथे. बघू शकता अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित इथे पॅक करून घ्या आणि परत एकदा अशा पद्धतीने पुन्हा एकदा पॅक करून घ्यायचं पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने. बघू शकता इथे, म्हणजे ते दिसायला सुद्धा आणखीन व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपले लटकन बनवून घ्यायचे आहेत.
इथे आपले पूर्ण व्यवस्थित लटकन लावून झालेले आहेत, बघू शकता. इथे आपली पूर्ण बाही डिझाईन बनवून झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या ब्लाऊजसाठी बाही डिझाईन बनवून बघायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लटकन सुद्धा वापरू शकता. हे पाहिजे पद्धतीने इथे आपली बाही डिझाईन पूर्ण तयार झाली. ह्याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाही तयार करून घेतलेली आहे, बघू शकता. इथे आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या ब्लाऊजवरती बाही डिझाईन बनवून बघायची आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.